Hello students, chapter number 9 Control and Coordination Part 2 Neural Tissue. हा व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा वेळ झाला, पण इथून पुढे असं होणार नाही आणि मी कोणताही टॉपिक अर्ध्यावर सोडणार नाही, सो डोंट वरी. आज आपण बघूयात न्यूरल टिश्यू. नर्वस सिस्टीम इन डिटेल शिकण्या अगोदर आपल्याला बघायचे आहेत काही बेसिक्स त्यामधले, आणि यातलाच आज पॉईंट आहे न्यूरल टिश्यू. अँड देअर आर टू मेन पार्ट्स ऑफ न्यूरल टिश्यू, न्यूरॉन्स और नर्व सेल अँड न्यूरोग्लिया और ग्लियल सेल्स. तर पहिल्यांदा आपण न्यूरॉन्स और नर्व सेल बघूयात. हा जो पार्ट आहे तो तुम्ही प्रिव्हियस इयरमध्ये स्टडी केलाच असेल किंवा त्याच्या अगोदर पण केला असेल, तर त्याबद्दलच अजून थोडं इन डिटेल आपण बघूयात. फर्स्ट, न्यूरॉन और नर्व सेल. It is structural and functional unit of nervous system. Each multipolar neuron has 3 parts. मेनचे न्यूरॉन म्हणजेच नर्व सेल याचे 3 पार्ट्स आहेत आणि त्यामध्ये पहिला आहे सायटॉन और सेल बॉडी. तर आपण डायग्राम बघतच हे बघणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे हे स्ट्रक्चर जे आहे ते न्यूरॉनचं आहे, आणि आता आपण पहिल्यांदा जे बघणार आहोत ते सायटॉन और सेल बॉडी. म्हणजेच हा जो पार्ट आहे तो सायटॉन और सेल बॉडी असं म्हटलं जातं. आणि यामध्ये काय काय ते आपल्याला बघायचं आहे. सायटॉन हॅज डिस्टिंक्ट सेंट्रल न्यूक्लियस. त्याच्यामध्ये सेंट्रल न्यूक्लियस विथ न्यूक्लिओलस अँड न्यूरोप्लाझम. म्हणजे सायटॉन म्हणजे सेल बॉडी आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे आणि न्यूरोप्लाझम आहे. जसं सेलमध्ये सायटोप्लाझम तसं इथं नर्व सेल आहे, म्हणून इथं काय असणार आहे, न्यूरोप्लाझम. क्लिअर फिल्म सराउंड न्यूक्लियस अराउंड विच न्यूरोफायब्रिल्स, Nissal's granule and other cell organelles are present. जस न्यूक्लियसच्या सराउंडिंगला काय असतं तर न्यूरोफायब्रिल, निसल ग्रॅन्युल्स आहेत, बाकीचे जे काही सेल ऑर्गॅनलीज आहेत ते असणार आहेत. म्हणजे इथं न्यूक्लियस आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे निसल्स ग्रॅन्युल आहेत आणि परत काही बाकीचे जे काय सेल ऑर्गॅनलीज आहेत ते सुद्धा असणार आहेत, प्लस न्यूरोफायब्रिल सुद्धा. निसल्स ग्रॅन्युल्स are riboprotein, play important role in synthesis of enzyme required for formation of neurotransmitter. न्यूरोट्रान्समीटर सिंथेसिस करण्यासाठीचे एन्झाईम रिक्वायर्ड आहेत. तर त्यासाठी म्हणजे जे काही न्यूरोट्रान्समीटर फॉर्मेशन करण्यासाठी जे एन्झाईम आहेत त्यांना सिंथेसिस करण्याचं काम कोण करतं तर निसल्स ग्रॅन्युल विच आर रायबोप्रोटीन. आता न्यूरोट्रान्समीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे की दीज आर द केमिकल मेसेंजर विच ट्रान्समिट मेसेज फ्रॉम नर्व सेल अक्रॉस द सिनॅप्स टू टार्गेट सेल. म्हणजे जे काय मेसेजेस आहेत म्हणजे ॲज अ केमिकल मेसेंजर म्हणून काम करतात न्यूरोट्रान्समीटर, म्हणून तर आपण काय म्हणतो न्यूरोट्रान्समीटर. हे अक्रॉस द नर्व सेल टू सिनॅप्स किंवा जे काय इन डिटेल ते आपण पुढे बघणारच आहोत. पण आता एकच लक्षात घ्या की निसल्स ग्रॅन्युल हे एक रायबोप्रोटीन आहे आणि त्याचं मेन फंक्शन काय, to synthesis enzyme and which are required for formation of neurotransmitter. Then neurofibrils play important role in transmission of nerve impulse. nerve impulse transmit करण्यासाठी neurofibrils हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरचा पार्ट आहे तो डेंड्रॉन. आता आपण हे स्ट्रक्चर बघितलं, त्यानंतर बाजूला त्याच्या असणारे हे जे काय ब्रँचिंग दिसतं, हे जे काय ब्रँचेस आहेत ते असणार आहेत डेंड्रॉन्स. There are many small conical processes arising from cytone and highly branched into fine dendrites. म्हणजे असणार आहेत जे कोनिकल स्ट्रक्चर जे आहेत ते डेंड्रॉन आणि त्याच्यामधून जे अराईज झालेले आहेत ते काय असणार आहेत डेंड्राइट्स. देन निसल्स ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स कॅन बी सीन ॲट बेस ऑफ डेंड्रॉन. डेंड्रॉनच्या बेसला काय असतात निसल ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स अँड दिस ट्रान्समिट मेसेज टुवर्ड्स द सायटॉन. म्हणजे जो काय मेसेज आहे तो सायटॉनकडं, म्हणजे आता बघा हे ब्रँचिंग आहे, इथं मेसेज येईल आणि हा मेसेज सायटॉनकडं ट्रान्समिट करण्याचं काम कोण करतं ते डेंड्रॉन्स करतात. कारण हे जे काय नर्व इम्पल्स किंवा कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स हा जो पॉईंट आहे त्यामध्ये याचं परत आपण इन डिटेल बघणारच आहोत. आता सध्या फक्त तुम्ही न्यूरॉनचं स्ट्रक्चर जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे झाले सेल बॉडी, त्यानंतर हे बाजूला असणार डेंड्रॉन, त्यानंतर पुढे त्याचं ब्रँचिंग होऊन काय झालेलं आहे डेंड्राइट झालेलं आहे. आणि जे काय इम्पल्स आहेत, इम्पल्स आल्यानंतर ते इथं ट्रान्समिट करायचं काम कोण करतं डेंड्राइट्स, आणि त्यानंतर इम्पल्स हे एक्झॉनकडे जातात. हे पुढची प्रोसेस आहे. त्यानंतर लास्ट असणार आहे एक्झॉन. single long usually unbranched process arising from cytone at axon hillock.
बघा, एक सिंगल लॉंग प्रोसेस अरायझिंग फ्रॉम, म्हणजे कुठून अराईज होते ती ॲक्झॉन हिलॉकमधून, आणि ही सिंगल लॉंग प्रोसेस आहे, याला काय म्हटलं जातं, ॲक्झॉन. देन कन्सिस्ट ऑफ बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल्स, निसल ग्रॅन्युल्स आर अब्सेंट. सॉरी, कन्सिस्ट ऑफ बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल. न्यूरोफायब्रिलचं बंडल आहे तिथं, बट निसल्स ग्रॅन्युल्स आर अब्सेंट. टर्मिनली ॲक्झॉन गिव्ज आउट ब्रँचेस कॉल्ड टिलोडेंड्रॉन्स. जे टर्मिनली म्हणजे इथं, टर्मिनली इट गिव्स टिलोडेंड्रॉन्स. हे जे आहेत ते काय आहेत, टिलोडेंड्रॉन्स. देन ॲक्झॉन कॅरी मेसेज अवे फ्रॉम सायटॉन. ॲक्झॉनचं फंक्शन काय, तर टू कॅरी मेसेज अवे फ्रॉम सायटॉनपासून बाहेर, बाजूला, अवे फ्रॉम सायटॉन. देन ॲक्झॉन मे गिव्ह आउट लॅटरल ब्रँचेस कॉल्ड कोलॅटरल्स. ॲक्झॉन लॅटरल साईडला जे काय ब्रँचेस आहेत त्याला कोलॅटरल्स म्हटलं जातं. जसं आपण टर्मिनल साईडला टिलोडेंड्रॉन असं म्हटलं जातं, आणि जर लॅटरल साईडला त्याचं ब्रँचिंग असेल तर त्याला कोलॅटरल असं म्हटलं जातं. टर्मिनल ब्रँचेस अटॅच टू मसल. आता जे काही टर्मिनल ब्रँचेस आहेत त्या एक तर मसलला अटॅच असतील, किंवा ग्लँडला असतील, स्किनला असतील, किंवा ऑर टिलोडेंड्राइट्स ऑफ अनादर न्यूरॉन. म्हणजे दुसऱ्या जे काही दुसऱ्या न्यूरॉनचे टिलोडेंड्राइट्स असतील, एक तर त्याला अटॅच असतील, अदरवाईज स्किनला असतील, ग्लँडला असतील, किंवा मसलला असतील. का असतील? ऑब्वियसली फॉर कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. कारण जे काय इम्पल्स कंडक्ट होणार आहे तो तिथं जे टिलोडेंड्रॉन्स आहेत, एक तर ते मसल अटॅच असणार, मसल अटॅच असणार तेव्हा काय असणार तिथं, ते इफेक्टर ऑर्गन असतील. ग्लँड सुद्धा काय असणार आहे, इफेक्टर ऑर्गन असेल. पण स्किन काय असेल, तर जो काय सेन्स ऑर्गन आहे, स्किन काय सेन्स ऑर्गन आहे. मग तिथं काय, तर जे काय सिग्नल आहे ते रिसीव्ह करण्यासाठी, म्हणजे हे सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या तुम्हाला नंतर समजणारच आहेत. म्हणजे एक्झॅक्टली हे कंडक्शन कसं होतं, किंवा हे न्यूरो ट्रान्समीटर कसे काम करतात, किंवा सिग्नल एक्झॅक्टली कसा पास होतो. मेसेंजर, केमिकल मेसेंजर ॲज अ न्यूरो ट्रान्समीटर ॲक्ट ॲज अ केमिकल मेसेंजर. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते खूप अगदी आपण इन डिटेल समजून घेणार आहोत. तर तुम्ही हे समजून घ्या. मी बरेचदा हे रिपीट करते की समजून घ्या. त्याचं रिझन असंच आहे की तुम्हाला आता तुम्ही लास्ट वीकमध्ये बघितलं असेल नीटचा रिझल्ट कसा लागलेला आहे, म्हणजे किती जास्त मार्क्स पडलेले आहेत. तर यावरून तुम्हाला समजलंच असेल की तुम्हाला कशाशी कम्पीट करायचं आहे, किती स्टडी करावा लागणार आहे. आणि ह्यासाठी मी परत परत सांगते की समजून घेण्याचा प्रयत्न करा. जस्ट पाठांतर करणं हे मग परत विसरणं ह्या गोष्टी होतात. एक्झॅक्टली हे सगळं कुठं आहे, काय, कसं फंक्शन करतं, हे म्हणजे माझं समजत नसेल तर दुसरे व्हिडिओ बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण शेवटी तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, माझ्यासाठी तरी. आता काही छोट्या कन्सेप्ट आहेत त्या बघूयात आपण. जसं पहिले आहे सिनॅप्स. इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स ऑर न्यूरॉन विथ मोटर ऑर्गन इज कॉल्ड सिनॅप्स. इंटरकनेक्शन, आता एक लक्षात घ्या, एक न्यूरॉनची जी काय अरेंजमेंट आहे, न्यूरॉन झाल्यानंतर दुसरा न्यूरॉन असेल, तिसरा न्यूरॉन असेल, आजूबाजूला असतील, तर हे जे काय त्याच्यामधला जो गॅप आहे किंवा इंटरकनेक्शन, ॲक्च्युली त्यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे त्याला सिनॅप्स असं म्हटलं जातं. मग हे काही वेळा दोन न्यूरॉनमध्ये असू शकतं, किंवा काही वेळा ते न्यूरॉन आणि मोटर ऑर्गन यांच्यामध्ये असू शकतं, आणि यालाच म्हटलं जातं सिनॅप्स. इट इज युजली ॲक्झोडेंड्रॉनिक. आता एक लक्षात घ्या, हे कुठं कुठं असू शकतं, ॲक्झोडेंड्रॉनिक म्हणजे काय, तर एका न्यूरॉनचं ॲक्झॉन आणि दुसऱ्या न्यूरॉनचं डेंड्रॉन याच्यामध्ये असेल. और ॲक्झोनिक, दोन न्यूरॉनचे ॲक्झॉन त्यांच्यामध्ये असू शकतं. और ॲक्झोसोमॅटिक म्हणजे एका न्यूरॉनचा ॲक्झॉन आणि दुसरा सोमॅटिक ऑर्गन जो आहे ते मोटर ऑर्गन म्हटलं जातं त्याच्यामध्ये असू शकतं. और डेंड्रोडेंड्रॉनिक म्हणजे एका न्यूरॉनचा डेंड्रॉन आणि दुसऱ्या सुद्धा न्यूरॉनचा डेंड्रॉन यांच्यामध्ये ते जे काही इंटरकनेक्शन आहे ते असू शकतं. आणि हे त्याचे टाईप्स आहेत की कशा पद्धतीचं इंटरकनेक्शन आहे. देन सायटॉन, जनरली इनसाइड द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड गँग्लिया. हे इनसाइड द ब्रेनच्या मध्ये, स्पायनल कॉर्डमध्ये किंवा गँग्लियामध्ये सायटॉन असतो. देन बेसल न्यूक्लियाय, स्मॉल ग्रुप ऑफ सेल बॉडीज डीप इनसाइड द व्हाईट मॅटर ऑफ ब्रेन, देज आर नोन ॲज बेसल न्यूक्लिया. आता व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर, इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की जे स्ट्रक्चर आहे नर्व सेलचं, तर त्यामध्ये काय असतं, तर ब्रेनमध्ये जिथं सेल बॉडीज आहेत, जास्त प्रमाणात सेल बॉडीज आहे, तो जो पार्ट आहे इट ॲपियर्स लाईक ग्रे.
कलर, सो इट इज नोन एज ग्रे मॅटर. आणि इथं जे काय मायलिनेटेड ॲक्झॉन जे असतात ते कमी प्रमाणात असतात आणि जास्त प्रमाणात सेल बॉडीज असतात. त्यामुळं तो जो पार्ट आहे तो इट लुक्स लाईक ग्रे कलर, सो इट इज नोन एज ग्रे मॅटर. आणि मग व्हाईट कशाला म्हणायचं व्हाईट मॅटर, तर त्यामध्ये त्या जो जिथं पार्ट आहे ब्रेनचा तिथं व्हाईट कलर जो आहे तो कशामुळे असतो, तर ड्यू टू व्हाईटनेस ऑफ मायलिन, म्हणजे ॲक्झॉनला एक मायलिनचं शीत असतं. ओके, मायलिनचं शीत असतं आणि ह्याच्यामुळं त्याच्या व्हाईटनेसमुळं तो तिथं व्हाईट ॲपिरियन्स येतो, म्हणून त्याला व्हाईट मॅटर असं म्हटलं जातं. आता पुढं आपण नॉन मायलिनेटेड बघणारच आहोत. नॉन मेड्युलेटेड नर्व्स, बंडल ऑफ ॲक्झॉन्स, म्हणजे जे काही ॲक्झॉन आहेत जे बंडल ऑफ ॲक्झॉन ऑर नर्व्स कवर्ड बाय ओनली न्यूरिलेमा, म्हणजे तिथं ते मायलिनेटेड नाही आहेत म्हणून तिथं ते फक्त त्याला जे कवरिंग आहे ते फक्त न्यूरिलेमेचं आहे आणि इट नोन एज नॉन मेड्युलेटेड और नॉन मायलिनेटेड नर्व्स. देन मेड्युलेटेड नर्व्स काय असतात, तर बंडल ऑफ ॲक्झॉन्स कवर्ड बाय मेड्युलरी शीथ दॅट इज मायलिन शीथ अँड आउटर न्यूरिलेमा. आणि याचमुळे काय जे आपण म्हटलं की व्हाईट कलरचा ॲपिरियन्स आहे तो असतो. आता एक इम्पॉर्टंट इथं सेंटेन्स आहे, कंडक्शन ऑफ इम्पल्स बाय मेड्युलेटेड नर्व 50 टाइम्स फास्टर दॅन नॉन मेड्युलेटेड नर्व्स. म्हणजे नॉन मेड्युलेटेड नर्व्समध्ये जे काय कंडक्शन ऑफ इम्पल्स आहे तर ते खूप कमी असतं आणि मेड्युलेटेडमध्ये जास्त असतं. म्हणजे ते किती असणार आहे, अबाउट 50 टाइम्स ग्रेटर फास्टर दॅन नॉन मेड्युलेटेड नर्व्स. देन एंडोनेरियम connective tissue covering of connective tissue around nerve fascicle that is nerve fiber called endonerium. कनेक्टिव्ह टिश्यूचं जे काही कवरिंग आहे नर्व फॅसिकल म्हणजे नर्व फायबरच्या अराउंड त्याला एंडोनेरियम असं म्हटलं जातं. देन पेरिन्युरियम, इट इज प्रोटेक्टिव्ह शीथ कवरिंग नर्व फॅसिकल. देन एपिनेरियम, इट इज आउटर मोस्ट लेअर ऑफ डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू अँड सराउंडिंग अ पेरिफेरल नर्व. पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या ज्या काही नर्व्स आहेत पेरिफेरल नर्व्स तर त्यांना कव्हर कोण करतं, एपिनेरियम. आता एपिनेरियमचं फंक्शन काय, तर नर्वला प्रोटेक्ट करणं फ्रॉम स्ट्रेचिंग अँड इंजुरीज. देन जे काय त्याचे फंक्शन जसं पेरिनेरियमचं सुद्धा काय असणार आहे, प्रोटेक्टिव्हच आहे हे लक्षात घ्या. आणि प्लस पेरिनेरियम काय करतो, इट मेंटेन्स द होमिओस्टेसिस ऑफ एंडोनेरियम. एंडोनेरियमचा होमिओस्टेसिस मेंटेन करायचं काम करतं. आणि त्याच्यामध्ये परत इन्क्लुडिंग कॉन्स्टंट इंट्राफेसिक्युलर प्रेशर, जे काय नर्व फायबर्समध्ये जे काय प्रेशर असतं तर ते सुद्धा कॉन्स्टंट ठेवण्याचं काम कोण करतं, पेरिनेरियम. इन शॉर्ट हे सगळे हे जे काय कवरिंग आहेत ते काय करतात, प्रोटेक्शन करतात. ओके, देन हा पार्ट झाला सगळा. फर्स्ट आपण जे बघितलं न्यूरॉन किंवा नर्व सेलचा. आता सेकंड आहे न्यूरोक्लियर सेल. न्यूरोक्लियर सेल्स आर ग्रेटर नंबर दॅन न्यूरॉन्स, हे जास्त प्रमाणात असतात. दीज आर सपोर्टिंग ऑफ CNS अँड PNS अँड डिराईव्ह फ्रॉम एक्टोडर्म. हे लक्षात घ्या, सपोर्टिंग सेल्स आहेत त्या CNSच्या PNSच्या आणि दीज आर डिराईव्ह फ्रॉम एक्टोडर्म. जे काही 3 जर्म्स लेअर आहेत त्यातला एक्टोडर्म पासून ह्या डिराईव्ह होतात. ते टाईप्स आहेत न्यूरोक्लियर सेलचे, चार्टमध्ये आपण बघूयात. फर्स्ट सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बघूयात. ओलिगो सेल टाईप आहे ओलिगो डेंड्राइट्स. हा मी म्हणजे बुकमधला चार्ट आहे तसंच घेतलेला आहे, तर तुम्हाला समजावून सांगते. ह्या सपोर्टिंग सेल आहेत आणि एक डायग्राम मी तुमच्यासाठी ही डायग्राम आहे. तर ह्या ज्या काही सेल आहेत तर त्याचं 1 बाय 1 आपण बघूयात. फर्स्ट ओलिगोडेंड्रोसाइट्स. ओलिगोडेंड्रोसाइट्स, these cells have few branches and mainly form the myelin sheath around the central axon. सेंट्रल ॲक्झॉनच्या अराउंड काय करतात हा सेल, मायलिन शीथ तयार करतात. देन विच फॉर्म द व्हाईट मॅटर ऑफ CNS. मग अशा आपण बघितलं की ह्या जे काही मायलिन शीथमुळं व्हाईट ॲपिरियन्स येतो आणि तोच असणार आहे व्हाईट मॅटर. मायलिन अँड इन्सुलेटिंग शीथ. मायलिन शीथ जी आहे ती इन्सुलेटिंग शॉक ॲब्झॉर्बर शीथ आहे अँड मेड अप ऑफ प्रोटीन अँड फॅटी सबस्टन्सेस. इट अलाउज क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स. जसं आपण मगाशी म्हटलं की जर मायलिनेटेड नर्व्स असेल तर इम्पल्सचं कंडक्शन हे 50 टाइम्स मोर दॅन नॉन मायलिनेटेड शीथ. आणि इथं एक लक्षात घ्यायचं आहे की कोण फॉर्म करतं, ओलिगोडेंड्रोसाइट्स. जर असं क्वेश्चन आलं की मायलिन शीथ फॉर्मेशनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, ओलिगोडेंड्रोसाइट्स. तर हे सगळे सपोर्टिंग सेल्स आहेत. देन इथं डायग्राम आहेच.
मायक्रोग्लिया और ब्रेन मॅक्रोफेज. मॅक्रोफेजेस ऑब्विसली बरेच आपण याबद्दल डिस्कशन झालेलं आहे. स्मॉल साइज सेल्स विथ फ्यू ब्रँचेस अँड दीज आर डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट्स अँड ॲक्ट एज अ मॅक्रोफेजेस. दे गो टू द साईट ऑफ इंजुरी, जिथे इंजुरी झालेली आहे ब्रेनमध्ये किंवा जिथे डेड न्यूरॉन्स आहेत किंवा सेल डेब्रिज आहे, जे सेलचं जे वर्किंग नसतील, ज्या सेल वर्किंगमध्ये नसतील तर त्यांचं सेल डेब्रिज असेल CNS मध्ये, हे लक्षात घ्या. तर यांना काय करायचं, डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. दे मेडिएट द इम्युनी रिस्पॉन्स इन CNS. इम्युनी रिस्पॉन्स जो आहे तो प्रोड्यूस करतात. देन स्टार शेप्ड सेल्स अँड द मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स ऑफ CNS. देन स्टार शेप्ड सेल ह्या ॲस्ट्रोसाइट्स आहेत. थोडंसं हे खूप बारीक अक्षर आहे त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं. ॲस्ट्रोसाइट्स, दीज आर द स्टार शेप्ड सेल्स अँड द मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स ऑफ CNS. स्टार शेप्ड आहेत, ॲस्ट्रो स्टार शेप्ड. देन दे हॅव व्हेरिड रोल्स इन ब्रेन सिक्रिशन अँड अब्सॉर्प्शन ऑफ न्यूरल ट्रान्समीटर अँड मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर BBB. ह्याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली हे काय असतं. तर ब्लड ब्रेन बॅरियर इथं काय असतं, ते इट इज हायली सिलेक्टिव्ह सेमी परमिएबल बॉर्डर ऑफ एंडोथेलियल सेल. हे जे BBB आहे ते कशापासून बनलेलं असतं, एंडोथेलियल सेलपासून. आणि हे सेमी परमिएबल असतं, सिलेक्टिव्ह सेमी परमिएबल. म्हणजे काय, तर थोड्या त्या सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्सनाच ते एंट्री देतं आणि इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ टॉक्झिन्स अँड फॉरेन सबस्टन्सेस फ्रॉम एंटरिंग इन CNS मध्ये जे काही टॉक्झिन्स किंवा फॉरेन सबस्टन्सना एंट्री देत नाही, ते ॲज अ बॅरियर म्हणून काम करतं. इट ऑल्सो रेग्युलेट द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस विथ ब्रेन. ओके, जे काय इट ऑल्सो रेग्युलेट, म्हणजे इलेक्ट्रिक इम्पल्स जे काही ट्रान्समिशन आहे ते सुद्धा रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, ॲस्ट्रोसाइट्स. म्हणजे जसं प्रत्येक एका सेलचं जे युनिक फीचर जे आहे, जसं ओलिगोडेंड्रोसाइटचं काय असणार आहे, तर टू फॉर्म मायलिन शीथ. त्यानंतर मायक्रोग्लियाचं काय असणार आहे, मॅक्रोफेज, इट ॲक्ट ॲज अ मॅक्रोफेज अँड इट इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स. देन ॲस्ट्रोसाइटचं काय असणार आहे, ब्लड ब्रेन बॅरियर, ॲज अ बॅरियर म्हणून काम करतो. तसं एपिडर्मल सेल्स, दिस फॉर्म सिंगल लेअर ऑफ स्कॅमस और कॉलमर ऑफन सिलेटेड एपिथेलियल सेल्स. ह्याचं जो काय ह्या सेल्स कुठल्या कुठल्या असतात, तर स्कॅमस आहेत, कॉलमर असतील किंवा मोस्टली सिलेटेड एपिथेलियल सेलचं लायनिंग असेल. लायनिंग इट लाईन्स द व्हेंट्रिकल्स और ब्रेन कॅव्हिटी. व्हेंट्रिकल्स म्हणजेच काय, ब्रेन कॅव्हिटीज अँड सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. त्याचं जे काही लायनिंग आहे ते या सेलपासून बनतं, एपिडर्मल सेलपासून. मेनली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन अँड प्रोबॅबली ऑल्सो फॉर सर्क्युलेशन ऑफ CSF सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जो आहे, तर त्याचं सर्क्युलेशन हे रेग्युलेट करण्यासाठी. आणि देन इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन अँड सर्क्युलेशन ऑफ CSF. देन इन ब्रेन व्हेंट्रिकल्स, ब्रेन कॅव्हिटीमध्ये त्याचं सर्क्युलेशन होण्यासाठी आणि प्लस सेंट्रल कॅनलमध्येही. तर हे झालं सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या सपोर्टिंग सेल्स. देन PNSच्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या 2 सेल्स असणार आहेत, श्वान सेल्स अँड सॅटेलाइट सेल्स. श्वान सेल्स, these are the most abundant glial cells of PNS and they produce myelin sheath around medulated nerves of PNSच्या जे काही नर्व्स आहेत, PNSचे नर्व्स त्याच्या अराउंड जे मायलिन शीथ आहे ते प्रोड्यूस करायचं काम कोण करतं, श्वान सेल. हे PNS मध्ये लक्षात घ्या. पण CNS मध्ये कोण करतं, ओलिगोडेंड्रोसाइट्स करतं. देन सॅटेलाइट सेल्स, दे सपोर्ट द फंक्शन्स ऑफ न्यूरॉन्सचे फंक्शन जे आहेत त्यांना सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, तर सॅटेलाइट सेल. हे झाल्या सपोर्टिंग सेल. इच अँड एव्हरी जे काही सेल्स आहेत त्याचं एक युनिक जे फंक्शन आहे ते लक्षात ठेवा, जे तुम्हाला MCQ मध्ये खूप युजफुल असणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील याच्या ह्या पॉईंटशी रिलेटेड तर कमेंट करा. आणि इथून पुढे मी प्रॉमिस करते की नक्की लवकरात लवकर व्हिडिओ टाकत जाईन, जास्त डिले करणार नाही, कारण मला सुद्धा माहिती आहे की तुमचा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि परत सांगते की स्टडी करा, खूप अभ्यास करा, कारण कॉम्पिटिशन खूप टफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काळजी घ्या. थँक्यू.